वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आमच्याकडे आता नवीन गाडी आली आहे KTM 390 ॲडव्हेंचर आणि आपण त्या गाडीने चालू केलं आहे मोटो ब्लॉगिंग. सो जेव्हा आपण ब्लॉगिंग म्हणतो किंवा एखाद्या सैनिक डेस्टिनेशनला जातो तो तिथं मोस्टली आपल्याला एक आठवते की अरे आपल्याकडे एखादा चांगला कॅमेरा पाहिजे रेकॉर्डिंगसाठी सो दॅट वी कॅन कॅप्चर दोज मेमरी राईट. लेट्स वेलकम DJI Osmo Action 6. हा कॅमेरा आपल्याकडे बऱ्याच दिवसाचा होता पण म्हटलं याचं अनबॉक्सिंग केली नव्हती सो अनबॉक्सिंग करूया. अनबॉक्सिंग ऑलरेडी झालेली आहे कारण जेव्हा हा ॲमेझॉनवरनं आला होता तेव्हा ओपन बॉक्स डिलिव्हरी हे एक सर्विस आहे ॲमेझॉनची जे की तुमचा प्रोडक्ट जेन्युइन आहे की नाही त्यांचे जे डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आहे ते आपल्याला चेक करून दाखवणार. सो ते स्वतःच ओपन करतात. तर त्या केसमध्ये त्यांनी हे फक्त आपल्याला प्रोडक्ट जेन्युइन प्रोडक्ट आहे की नाही ते दाखवलेलं आणि नंतर ते त्यांची प्रोसिजर करून गेले. सो मी बघितला होता बॉक्स. चला आतमध्ये काय काय बघूया. सो आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल एक बॉक्स आहे इथं जे की DJIच्या सगळं प्रोडक्टच्या बॉक्समध्ये पॅकेजिंगमध्ये सेम येतं. एखादा ॲक्सेसरीचा बॉक्स असतो आणि एखादं मेन युनिट असतं आणि काही डॉक्युमेंटेशन जसं की ॲक्सेसरी बॉक्स देन मेन युनिट दॅट इज कॅमेरा अँड ॲज युज्युअल DJI डॉक्युमेंटेशन. तर सर्वांना ठेवू आपण साईडला आणि आपला हा जो कॅमेऱ्याचा बंडल आहे हा स्टँडर्ड बंडल आहे. हिअर यू कॅन सी स्टँडर्ड कॉम्बो अँड दिस कम्स विथ 1 year ऑफ ब्रँड वॉरंटी. बट मला नाही माहीत आता इंडियामध्ये यांचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे यांचे शोरूम कुठं आहे कारण DJIचं काही असं काय म्हणतात ऑथराईज शोरूम तुम्ही आतापर्यंत मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये कुठं बघितलं नाही. आता क्लेम कसं करायचं माहीत नाही पण जे काही असेल ते ॲमेझॉन थ्रूच होईल. अँड लेट मी नो इन द कमेंट की तुम्हाला जर DJIचं ऑथराईज सर्व्हिस सेंटर कुठं माहीत असेल तर त्याचं लोकेशन त्याची डिटेल्स द्या. सो दिस वन देन डॉक्युमेंटेशन देन मेन युनिट अँड द ॲक्सेसरी बॉक्स. सो ॲक्सेसरी बॉक्स जर ओपन केलं तर पहिले आपल्याला C2C टाईप केबल भेटते आपल्याकडे जी चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी होईल. नेक्स्ट काय आहे नेक्स्ट आहे आय थिंक हे माउंट्स आहेत. या माउंट्समध्ये एक हेल्मेट माउंट असेल किंवा चिन माउंट पण म्हणतात त्याला. ओपन या ह्या 4 सिलिकॉन रिंग्स आहे. याचा काय यूज आहे मी तुम्हाला सांगतो नंतर. सो ॲक्सेसरीचा हा एक पार्ट झाला. ओके दोन्ही पण फिट करून आलेले आहे. आणि हे जे क्लिप आहे क्लिप ऑन म्हणू शकतो याला जे मॅग्नेटिकली डायरेक्ट अटॅच होतं आपल्या कॅमेऱ्याच्या बॉटम साईडला असं. आणि हे आय थिंक हेल्मेटच्या वरती माउंट आहे किंवा तुम्हाला एखाद्या तुमच्या कारवर कॅमेरा लावायचा आहे हेल्मेटवर लावायचा आहे 2 व्हीलरच्या डॅशबोर्डला लावायचा आहे. सो कुठल्याही प्लेन सरफेसला जर तुम्हाला अटॅच करायचं असेल हे असं आणि त्याच्यावरती कॅमेरा ते आता तुम्ही मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये बघणारच. ऑलरेडी आपला एक मोटो व्लॉगिंग सेटअप झालेला आहे आपल्या हेल्मेटसोबत आणि तो तुम्ही बघू शकता बाजूच्या व्हिडिओमध्ये. सो हे आणि ह्या ज्या रिंग्स आहेत ह्या रिंग्स इथं ॲड करायच्या असतात हिअर म्हणजे जेणेकरून ही जी आहे फिटमेंट नीट होईल. ओके सो हे साईडला. नंतर आहे बॅटरी या दॅट इज़ द इम्पॉर्टंट पार्ट जो की पॉवर हाउस है अपने कॅमेरा का. आणि याच्यासोबत एकच बॅटरी आली आहे 1950 mAhची बॅटरी आहे ही कारण हा स्टँडर्ड कॉम्बो आहे. स्टँडर्ड कॉम्बोमध्ये हे छोट्या मोठ्या 1-2 ॲक्सेसरीज एक बॅटरी एक चार्जिंग केबल अजून काही आहे का लकीली देतात का काही बघू. चलो फुल जा सिम. हां हे पॅकेजिंगमध्ये टाकलेलं असतं सो दॅट हे मॉइश्चर सोक करून घेते म्हणजे जर पावसावासात भिजलेलं असेल तर ते मॉइश्चर सोक करणं. आणि याच्यामध्ये आहे एक स्क्रू आहे T टाईपचा. ओके तो यांना फिट होईल याला. सो या सगळ्याला ठेवू आपण साईडला. आणि जे आपल्याला आता एक्साइटमेंट आहे ती मेन युनिट ओपन करायची. सो त्याच्या आधी मी सांगतो की हे 1950 mAhची बॅटरी आहे आणि ऑलरेडी आपल्याकडे DJIचा दुसरा एक कॅमेरा आहे ज्याच्यामध्ये आपण क्रिएटर कॉम्बो घेतला होता और ॲडव्हेंचर कॉम्बो म्हणतात त्याला DJI Osmo 360चा. त्याच्यामध्ये ऑलरेडी 3 बॅटरी आणि केस आहे त्याची स्टिक आहे. सो आपल्याला या कॅमेरासोबत एक्स्ट्रा ॲडव्हेंचर बंडल किंवा क्रिएटर कॉम्बो घ्यायची आवश्यकता नव्हती कारण DJI जी ऑस्मो सिरीज आहे ॲक्शन कॅमेरा तो
360 वगैरे, त्याच्यामध्ये यांच्या बॅटरीज म्हणजे फॉरवर्ड बॅकवर्ड कम्पॅटेबल असतात दोन्ही प्रॉडक्टला. सो तुम्ही या कॅमेऱ्याची बॅटरी दुसऱ्या कॅमेऱ्याला DJIच्या लाईनअपमध्ये यूज करू शकता. ॲक्शनची 360ला, 360ची ॲक्शनला. सो गेटिंग अनदर ॲडव्हेंचर कॉम्बो बंडल वॉज जस्ट आय थिंकिंग इट इज अ वेस्ट ऑफ मनी. बट तुम्ही जर सिंगल कॅमेरा घेत असाल आणि तुमच्याकडे असं ॲडव्हेंचर कॉम्बो ऑलरेडी अवेलेबल नसेल, तर यू शुड गो फॉर ॲडव्हेंचर कॉम्बो किंवा बॅटरी बॅकअप जो असेल तो एक्स्ट्रा बॅटरी बॅकअप. आणि हा आहे आपला फर्स्ट लुक ऑफ ॲक्शन 6. लेट्स सी याच्यामध्ये काय आहे. तर DJIचं या साईडला ब्रँडिंग, देन इथनं हाऊसिंग ओपन होणार. हे इकडे जे मी तुम्हाला सांगितलं की हे असं माउंट होईल, मॅग्नेटिकली ऑटोमॅटिक लॉक होऊन जाते. सी दिस इज हाऊ इट इज अटॅच्ड. ओपन करायला हे क्लिप असे काढायचे आणि निघाले. एक फ्रंट साईडला छोटा डिस्प्ले आहे, मागे आय थिंक 2 इंचाचा एक डिस्प्ले आहे, दोन्ही पण OLED डिस्प्ले आहे. आणि बघू हाऊसिंग ओपन करून याच्यामध्ये काय आहे, तर काही दिलं आहे का कंपनीने एक्स्ट्रा. ओ काय दिलं आहे आतमध्ये. अच्छा, कॅमेऱ्याच्या आतमध्ये पण एक सिलिका जेल किंवा मॉइश्चर ॲब्झॉर्बिंग मटेरियल दिलं आहे, सो दॅट तुमचं पॅकेज जर कुठं पावसात भिजलं असेल ड्युरिंग ट्रान्सपोर्ट डिलिव्हरीच्या वेळेस, तर ते तुमच्या डिव्हाइसला एकदम मॉइस्ट प्रूफ ठेवेल. सो इट इज गुड, नाईस DJI पॅकेजिंग. आणि बॅटरी, सो ही अशी बॅटरी आहे. याच्या आतमध्ये असतात त्या साईडला पॉवर क्लिप्स किंवा पॉवर टर्मिनल म्हणू शकतो. सो हे टर्मिनल असं लावायचं, पुट इनसाइड दिस वन, पॅक करायचं आणि ज्याची सर्व तुर्त असते बघायची तेच. ओके, सो हा कॅमेरा येतो व्हेरिएबल अपर्चरसोबत. DJIचा पहिला ॲक्शन कॅमेरा आहे जो व्हेरिएबल अपर्चरसोबत होतो. म्हणजे याचं अपर्चर आपण 2.0 पासून 4.0 पर्यंत इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल करू शकतो. आणि कॅमेरात, मोबाईलचा कॅमेरा तुम्हाला किती दाखवतो आहे माहीत नाही, तर जे मेकॅनिकल प्लेसमेंट आहे आतमधली ते मला इथून क्लिअर दिसतं आहे. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती क्लिअर दिसेल माहीत नाही. एक नंबर. DJIचं जे डिव्हायसेस असतात ना, कुठला पण प्रोडक्ट खूप भारी वेल इंजिनियर्ड आणि खूप प्रिसिशन क्वालिटीसोबत बनवलेले असतात ते. म्हणजे जे क्रिएटर्स आहे किंवा कॉन्टेंट क्रिएशनच्या दुनियामध्ये जर कुठले डिव्हायसेसचं लाईनअप असेल तो DJIचा, त्याला कोणीच बीट नाही करू शकत. याचे बरेच रायव्हल्स आहे, कॉम्पिटिटर आहे मार्केटमध्ये. आता मी नाव नाही घेत त्यांचं, कारण आपलं काही प्रमोशनल किंवा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, आपण स्पॉन्सरशिप नाही घेतले कोणाची. बट मी बरेच कॅमेरे यूज केले आणि आतापर्यंत मला सर्वात जास्त जे आवडले आहे ते ह्या कंपनीचे. वेअर इज दिस कंपनी. ओके, सो आता वेळ आली आहे पॉवर ऑन करायची. येस, सो स्टार्टपासून आपण सर्व सेटअप करू. लँग्वेज स्वाईप अप टू अनलॉक. वाव, असं पण काही आहे का? स्वाईप अप टू अनलॉक इंग्लिश. स्किप 5 टाइम्स रिमेनिंग. ओके, सो ऑस्मो ॲक्शन 6 हे डिव्हाइसचं नाव आहे. आणि ते काहीतरी म्हणतं की स्कॅन कोड टू डाउनलोड ॲप अँड कनेक्ट टू डिव्हाइस फॉर ॲक्टिवेशन विल प्रोटेक्ट डिव्हाइस फ्रॉम बिईंग रजिस्टर्ड. ओके, चालेल, तर ठीक आहे. आणि हे पण चेंज होतं का? अरे वा, हो, वाव. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये आपण ओरिएंटेशन चेंज करू शकतो तसं ऑटोमॅटिक ओरिएंटेशन चेंज होतं. काय बघायचं, समोर पण सेम. सो याचा इनडेप्थ इनफिल्ड रिव्ह्यू मी तुम्हाला देणारच मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. तुम्ही बघणार आपली न्यू KTM 390 ॲडव्हेंचर सोबत कॅमेरा. स्टार्ट शटर रेकॉर्ड बटन. ओके, हे म्हणतं इथं शटर रेकॉर्ड बटन आहे. दिस वन, वेअर इज दॅट वन, कुठं गेलं? ओके, ऑन ऑफ आणि रेकॉर्ड दोन्ही सेमच आहे. कवर. तर ठीक आहे, या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. आपण अनबॉक्सिंग केली आहे आणि बाकी सर्व तुम्हाला मी फील्डवर दाखवणार जेव्हा आपण रायडिंगला जाऊ. थँक्यू. स्टे कनेक्टेड विथ मुसाफिर मंगेश. कीप लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. मुसाफिर मंगेश सेम नाव आहे चॅनलचं. आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण
शेअर करा व्हिडिओला. अँड डू लेट मी नो विच कॅमेरा यू आर युझिंग फॉर युअर मोटो ब्लॉगिंग. करायला जाता तर तुम्ही कसं रेकॉर्ड करता, मोबाईलमध्ये करता, ॲक्शन कॅमेराजमध्ये करता, कुठल्या कंपनीचे कॅमेरा यूज करता, सो दॅट मला पण थोडासा अवेअरनेस होईल की मार्केटमध्ये कोण बॉस आहे.